स्वामी समर्थ म्हणतात, कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेव. हा एक साधा पण अतिशय खोल अर्थ असलेला संदेश आहे. आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण इतरांच्या बोलण्यावर, अफवांवर किंवा अर्धवट माहितींवर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. पण स्वामी सांगतात की खरा मार्ग तोच आहे जो आपण स्वतः अनुभवतो, स्वतः पाहतो आणि स्वतः समजून घेतो. आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात माहितीचा ओघ खूप वाढला आहे. सोशल मीडिया, लोकांची मते, नातेवाईकांचे सल्ले हे सर्व आपल्या मनावर प्रभाव टाकतात. पण या सगळ्यात सत्य काय आहे हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकजण जे सांगतो ते पूर्णपणे बरोबर असेलच असे नाही. काही वेळा लोक आपल्या अनुभवांवरून बोलतात, काही वेळा ऐकावी गोष्टी सांगतात, काही वेळा ऐकीव गोष्टी सांगतात, तर काही वेळा गैरसमज पसरवतात. स्वामी समर्थांचा हा संदेश आपल्याला शिकवतो की दुसऱ्यांच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतः पहा, समजून घ्या आणि मगच विश्वास ठेवा. कारण जे आपण स्वतः अनुभवतो तेच खरे ज्ञान आहे. समाजाचा एखाद्या व्यक्तीबद्दल कोणी तुम्हाला कितीही वाईट सांगितलं तर तुम्ही ते लगेच खरे मानले तर कदाचित तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार कराल. पण जर तुम्ही स्वतः व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संवाद साधला तर कदाचित तुम्हाला सत्य वेगळे दिसेल. त्यामुळे स्वामी सांगतात की निर्णय घेण्यापूर्वी सत्याची खात्री करा. हा संदेश केवळ लोकांबद्दलचा नाही तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला लागू होतो. व्यवसाय, नोकरी, नाती, श्रद्धा या सगळ्यांमध्ये आपण स्वतःचा अनुभव महत्त्वाचा मानला पाहिजे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर चालत राहिलात तर तुम्ही कधीच स्वतःचा मार्ग शोधू शकणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात की ज्याने स्वतःचा अनुभव घेतला तोच खऱ्या अर्थाने शहाणा झाला. कारण अनुभव आपल्याला शिकवतो, घडवतो आणि योग्य चुकीचं भान देतो. दुसऱ्यांच्या अनुभवातून आपण शिकू शकतो, पण तो अनुभव आपला स्वतःचा नसतो, त्यामुळे तो अपूर्ण असतो. आज अनेक लोक अफवांवर विश्वास ठेवून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे नाती तुटतात, संधी हातातून जातात आणि मनात नकारात्मकता वाढते. हे टाळण्यासाठी स्वामींचा हा संदेश खूप उपयोगी आहे. आपण जर प्रत्येक गोष्टी स्वतः तपासून पाहिली तर आपण अनेक चुका टाळू शकतो. याचा अर्थ असा की आपण इतरांचे ऐकूच नाही, ऐकणे महत्त्वाचे आहे, पण त्यावर अंधळा विश्वास ठेवणे योग्य नाही. ऐका, विचार करा आणि मग स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. हेच स्वामींचं खरं तत्त्वज्ञान आहे. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला सांगतात आणि सत्य हे नेहमी आपल्या अनुभवातूनच समोर येते. त्यामुळे जीवनात पुढे जाताना कोणतीही गोष्ट ऐकून लगेच विश्वास ठेवू नका. थोडा वेळ घ्या, सत्य जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या. हा संदेश आपल्याला आत्मविश्वासही देतो, कारण जेव्हा आपण स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण अधिक ठाम आणि निश्चयी होतो. दुसऱ्यांच्या मताने आपण डगमगत नाही. आपल्याला काय योग्य आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजते. शेवटी स्वामी समर्थाचा हा संदेश आपल्याला एकच गोष्ट शिकवतो: सत्य शोधण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर आणि अनुभवावर विश्वास ठेवा, दुसऱ्यांच्या शब्दावर नाही. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो.